मित्रांनो, जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत। शिंदेंना सोड चिठ्ठी, दादांना साथ तर शिंदे गटात पडली मोठी फूट। काय मित्रांनो, सविस्तर बातमी जाणून घेऊया। त्या अगोदर तुम्ही जर आपला राजकीय वादळ यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी करून आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन भाजपच्या इशाऱ्याने गुवाहाटी गाठली। महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाने जे एक डाव खेळला, शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षातील नेत्यांना चौकशीचा धाक दाखवून पक्ष फोडायला सुरुवात केली। शिवसेना फोडली, शरद पवार यांची राष्ट्रवादी देखील फोडली आणि साम दाम दंड वापरून राष्ट्रवादी महाराष्ट्राची सत्ता काबीज केली। यामध्ये ठाकरेंची शिवसेना फोडणारे व ठाकरेंशी गद्दारी करणारे एकनाथ शिंदे यांना भाजपने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवले। त्यानंतर खरा सत्ता संघर्ष चालू झाला आणि उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसत केले। शिंदे गटात किंवा भाजपमध्ये सामील व्हा, नाहीतर चौकशी लावली जाईल, अशा प्रकारची रणनीती भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणात खेळली आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा काळ अत्यंत संघर्षाचा काळ ठरला। उद्धव ठाकरेंना एक नेते, मंत्री, माजी मंत्री, महापौर, नगरसेवक नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडत राहिले आणि शिंदे गटात पक्षप्रवेश करत राहिले। मात्र उद्धव ठाकरे डगमगले नाही। ज्यांना जायचे त्यांनी जा, ज्यांना राहायचं आहे त्यांनी राहा, अशा प्रकारची भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली। गद्दार जातील आणि निष्ठावान राहतील असे नेहमीच म्हणत राहिले। मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नेत्यांचे पक्षप्रवेश होत राहिले आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता संपणार, ती शिल्लक सेना आहे, अशा प्रकारे उद्धव ठाकरे व त्यांच्या शिवसेनेला भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट सतत हिरवत राहिला। मात्र आता एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंशी गद्दारी करण्याची शिक्षा मिळायला सुरुवात झाली आहे। जैशी करणी वैशी भरणी या म्हणीप्रमाणे आता एकनाथ शिंदे यांची परिस्थिती या ठिकाणी झाली आहे। कारण आता एकनाथ शिंदे यांना एक नेता सोडून जाताना पुन्हा आता दिसत आहे। ठाकरेंना सोडून जाणाऱ्या नेत्यांना पश्चाताप होत आहे आणि ते पुन्हा एकदा नवीन पर्याय राजकारणात शोधत आहे। भाजपकडून मिळालेली वागणूक ही अनेक नेत्यांना पटत नाही, त्यामुळे अनेक नेते पुन्हा एकदा शिंदे यांची साथ सोडताना दिसत आहे। अशाच एका नेत्याने एकनाथ शिंदे यांची साथ सोडली आहे। शिवसेनेच्या हेमलता पाटील यांनी अवघ्या 1.5 महिन्यातच एकनाथ शिंदे यांची साथ सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे हा एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का मानला जात आहे। सरकारमध्ये एकनाथ शिंदे ऐवजी अजित पवार यांनाच मान आहे आणि त्यांचीच जास्त चालते। त्यामुळे शिंदेंची साथ सोडून हेमलता पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे। तर यावर मित्रांनो आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।